हातावरील टॅटूने उलगडले खुनाचे गूढ, अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, मुख्य आरोपीसह पत्नीला दिवाणमळा गावातूनच ठोकल्या बेड्या. धुळे जिल्ह्यातून नात्याला काळीमा फासणारी आणि तितकीच थरारक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून एका पतीने आपल्याच नात्यातील तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने चक्क आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह सायकलवरून नेऊन एका विहिरीत फेकून दिला. तब्बल 9 दिवस हा मृतदेह पाण्यात पडून होता. मात्र अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असलेल्या या अज्ञात मृतदेहावरील एका टॅटूने पोलिसांना तपासाचा धागा दिला. मोहाडी नगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 24 तासांत त्या खुनाचे गूढ उकलले असून मुख्य आरोपी आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या दिवाणमळा या गावातूनच शिताफीने ताब्यात घेत जेरबंद केले आहे. 27 मार्च रोजी सायंकाळी धुळ्याच्या अवधान MIDC परिसरातील इंडो अमाइन्स कंपनी लगतच्या एका नळी नाल्यातील विहिरीत एका 35 वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. सुरुवातीला मोहाडी पोलिसांनी हा आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवला. मात्र शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आणि प्रकरणाला वेगळे वळण लागले. मृतदेहाची अवस्था अत्यंत भयानक होती, परंतु मृताच्या छातीवर रवी आणि हातावर राधा असे गोंदवलेले पोलिसांच्या नजरेस पडले. याच नावांवरून पोलिसांनी धागेदोरे जुळवले असता तो मृतदेह दिवाणमळा येथील रवी यशवंत मालचे याचा असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांकडे केलेल्या सखोल चौकशीत रवीचे आरोपी बापू निंबा मालचे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. याच रागातून 18 मार्चच्या रात्री बापू मालचे याने दारूच्या नशेत असलेल्या रवीला गाठून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यानंतर पत्नी राधाबाई आणि विधी संघर्षग्रस्त मुलगा यांना बोलावून त्यांच्या मदतीने रवीचा मृतदेह सायकलवरून नेऊन विहिरीत फेकून दिला. पोलिसांनी अत्यंत बारकावे तपासून मुख्य आरोपी बापू मालचे आणि त्याची पत्नी राधाबाई यांना त्यांच्या दिवाणमळा या मूळ गावातूनच ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदरची ही धडक आणि जलद कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या अंधाऱ्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाने अहोरात्र मेहनत घेतली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, दरबार सिंग गिरासे, सचिन गिरासे तसेच पोलीस कॉन्स्टेबल मयूर थोरात, भगवान धाकणे, भूषण देवकाते यांचा सहभाग होता. या सर्वांच्या समन्वयातून हा गुन्हा उघडकीस आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील या स्वतः करत आहेत. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. नमस्कार, मी शिल्पा पाटील, मोहाडी नगर पोलीस स्टेशन, धुळे. दिनांक 27 मार्च 2026 संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला खबर मिळाली की दिवाणमळा येथील शिवारातील जी गावविहीर आहे त्यामध्ये पुरुष जातीचे कुजलेल्या अवस्थेतील अनोळखी प्रेत तरंगताना दिसून आलेले आहे. त्या दृष्टीने आम्ही सदर मयताची चौकशी केली असता त्या दिवाणमळा मध्ये राहणारा रवी मालचे असल्याचे निष्पन्न झाले. सदर जी बॉडी आम्हाला मिळाली तेव्हापासून आमचा त्याबद्दल घातपात असावा असा संशय होता. सदर बॉडीचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांना हेड इंजुरी असल्याचेही निष्पन्न झाले. त्यावरून आम्ही या गोष्टीची आमचे जे गोपनीय आणि DBचे अंमलदार होते यांच्यामार्फत गोपनीय माहिती काढली असता त्या जो मयत होता रवी मालचे त्याचा जो मावस भाऊ होता बापू मालचे याच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचे आम्हाला समजले. त्या दृष्टीने आम्ही त्यांना चौकशीस बोलवले आणि त्यांच्याकडे सखोल विचारपूस करता बापू मालचे यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे. तसेच त्याने जे दिवाणमळाच्या हद्दीमध्ये फार्मसी कॉलेजच्या बाजूला दिनांक 18 मार्च 2026 संध्याकाळी रात्री 9 ते 10च्या दरम्यान त्याला जो मयत आहे तो दारू पिलेल्या अवस्थेत मिळून आला. त्यावेळी आरोपी बापू मालचे याने त्याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाचा राग धरून त्याला डोक्यात दगड घालून त्याचा खून केलेला आहे.
त्यानंतर सदर त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने त्याचा मुलगा आणि पत्नी राधा यांची मदत घेतली. तर त्या तिघांनी त्या प्रेताला त्यांच्या सायकलीवर टाकलं आणि ते जी गावविहीर आहे दिवाणमाळ क्षेत्रातली, त्या ठिकाणी तिघांनी मिळून त्याला त्या विहिरीमध्ये प्रेत टाकून दिलेले आहे. सध्या आम्ही गुन्ह्याच्या तपासात बापू मालचे व राधा मालचे यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.